नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल कामाच्या गोष्टी यामध्ये, ज्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी, त्या आपण अगदी सोप्या भाषेमध्ये. तर बघा, आता कसं हल्ली उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, तर तापमान खूप जास्त वाढले नाही का. या तापमानामध्ये आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ते जाणून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी जे बोलेल ना तुम्हाला, हे सगळं माहिती असेल बरं का, पण कसं असतं एक रिव्हिजन होऊन जाईल. म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला लक्षात नसेल तर ती कदाचित तुमच्या लक्षात येऊन जाईल. म्हणजे नसतं का पेपरच्या वेळेस आपण सगळा अभ्यास केलेला असतो, पण तरीसुद्धा पेपर लिहिण्याच्या आधी आपल्याला एक रिव्हिजन हवी असेल. सो सेम लाईक दॅट, तुम्हाला सगळं माहिती आहे, मी फक्त तुम्हाला ते एक रिवाईज करून देते की जेणेकरून तुमच्या त्या डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला ते इझी पडावं. सगळ्यात महत्त्वाचं पाणी प्या, स्टे हायड्रेटेड, हे सगळ्यात पहिलं ब्रीद वाक्य आहे. उन्हाळा म्हटलं की पाण्याचं प्रमाण वाढलंच पाहिजे, बरोबर. कारण की काय होतं की उन्हाळ्याच्या दरम्यान तापमान वाढतं आणि तुमच्या अंगातला जो घाम असतो तो खूप जास्त बाहेर पडतो. त्या घामाच्या माध्यमाने काय होतं माहिती आहे का, की तुमच्या अंगातलं शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे तुम्हाला परत डिहायड्रेशनचे प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतात. सो बेसिकली पाण्याचं प्रमाण तुम्हाला खूप जास्त ठेवायचं, हे सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हा. दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे आता हायड्रेट राहण्यासाठी आपल्याला काय काय केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 2 ते 3 लिटर पाणी, आता बघा प्रत्येकाच्या शरीराची रिक्वायरमेंट ही वेगळी वेगळी असते, राईट. पण कसं आहे की या उन्हाळ्याच्या दरम्यान तुम्ही थोडंसं पाणी जास्त वाढवलं तरी सुद्धा हरकत नाही. म्हणून हायड्रेशन महत्त्वाचं, पाण्याचं प्रमाण महत्त्वाचं. त्यासाठी तुम्ही काय करू शकता, रसदार फळं खाऊ शकता. सीझनल फ्रूट म्हणजे उन्हाळ्याच्या दरम्यान जे पण काही फळं येतात, जसे की आता वॉटरमेलन म्हणा, टरबूज म्हणतो आपण त्याला, मस्कमेलन, ज्याला खरबूज म्हटलं जातं, टरबूज आणि खरबूज, द्राक्ष म्हणा, संत्री, मोसंबी, हे जे फळं आहेत ना, हे खूप जास्त पाणी असतं यामध्ये. प्लम असतात, जसं की आलू बुखारा ज्याला आपण म्हणतो. तर सीझनल फळं खाण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा. त्यामुळे सुद्धा तुमच्या शरीराला पोषण तर मिळतंच आणि पाण्याचं प्रमाण, पाण्याची पातळी सुद्धा मेंटेन राहण्यासाठी मदत होऊ शकते. दुसरं म्हणजे तुमच्या जेवणामध्ये, रोजच्या जेवणामध्ये तुम्हाला दही आणि ताकचं सेवन हे करायचंच आहे. हे तुम्ही रूल बनवा. म्हणजे जर तुमच्या जेवणामध्ये जर ताकाचं प्रमाण असेल तर याने काय होईल की तुम्हाला प्रोटीन इंटेक सुद्धा तुमचा वाढतो. दही आणि ताकमध्ये खूप जास्त प्रोटीन असतं बघा, हे खूप महत्त्वाचं आहे शरीरासाठी. ॲट द सेम टाईम हे तुमच्या शरीराला एक थंडावा देण्याचं पण काम करतं. पाण्याची पातळी सुद्धा व्यवस्थित ठेवण्याचं ते काम करू शकता. कोकोनट वॉटर तुम्ही रोज घेऊ शकता. उन्हाळ्याचे दिवस आहे, तुम्ही नारळ पाणी जर पिलं तर ते पण एक खूप उपयुक्त तुमच्या शरीरासाठी, म्हणजे तुमच्या त्वचेसाठी, तुमच्या केसांसाठी, तुमच्या शरीरासाठी, सगळ्यांसाठी ते उपयोगी होऊ शकतं. डेफिनेटली ज्या लोकांना डायबिटीस आहे, ज्या लोकांना ब्लड प्रेशर आहे किंवा काही आजार आहेत, त्यांनी ह्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे की कोणत्या गोष्टी तुम्हाला चालतात किंवा नाही चालत. जर तुम्हाला वाटत असेल की यावरती सुद्धा एखादा व्हिडिओ बनवावं की कोणत्या आजारामध्ये कोणते कोणते फूड खायला हवे किंवा नको, तर त्यासाठी सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवू शकतो. तर नारळ पाणी, ताक, दही, पाण्याचं जास्त प्रमाण, फळं वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्ही हायड्रेशनसाठी महत्त्वाच्या आहेत. कोरडं अन्न खाणं सुद्धा टाळा. शक्य असेल तर तेवढं पाणी जास्त असायला पाहिजे तुमच्या अन्नामध्ये, हे पण एक महत्त्वाचं एक टप्पा ठरू शकतो. ठीक आहे. तर आता दुसरा पॉईंट नंबर 2, आपण आणखी काय करू शकतो. हायड्रेशन व्यतिरिक्त उन्हामध्ये काळजी घ्यायची असेल तर आपण आणखी काय करू शकतो. सगळ्यात पहिले तर जो दुपारचा वेळ असतो, म्हणजे जेव्हा पीक टाईम आहे की खूप तापमान वाढले, त्यावेळेस तुम्ही पहिले तर बाहेर जाणं अवॉइडच करा. ओके, बाहेर जाणं शक्यतो अवॉइड करायचं अगदी गरजेचं आहे. इमर्जन्सी आहे की आता तुम्हाला तिथे जाण्याशिवाय पर्याय नाही आहे तर जा. अदरवाईज तुम्ही घरातूनच तुमचा निवांतपणे राहा आणि जेव्हा तुम्हाला सुटेबल वेळ असेल, ऊन कमी झालेलं असेल, त्या दरम्यानच तुम्ही तिथे बाहेर जायला पाहिजे. ठीक आहे. आणि त्याही नंतर जर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला बाहेर पडण्याचं काम पडतच असेल तर सगळ्यात पहिलं सनस्क्रीन अप्लाय केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. स्कार्फ तुम्ही बांधायलाच पाहिजे, गॉगल तुम्ही लावायलाच पाहिजे. म्हणजे सन प्रोटेक्शन जेवढं करता येत असेल तेवढं तुम्ही प्रोटेक्शन करायलाच पाहिजे. ओके. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट नंबर 3, आता बघा कसं असतं ना की या सीझनमध्ये ना पाणी खूप जास्त आपल्या शरीरातून बाहेर पडतं. यामुळे काय होऊ शकते की तुम्ही एक्झॉस्ट होऊ शकता, तुम्हाला एक प्रकारे विकनेस येऊ शकतो. सो बेसिकली आपल्याला काय करायचं, लाईट एक्सरसाइज करायची आहे. घरातल्या घरात जर तुम्ही असेल तर थोडं ॲक्टिव्हिट ठेवा, म्हणजे ॲक्टिव्ह ठेवा शरीराला. एकदम तुम्ही ड्राउझी किंवा डल तुम्हाला वाटायला नको. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा, हा जो सीझन आहे ना, हा तुमचं वजन कमी करण्यासाठी खूप 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 फायदेमंद आहे. तर ज्यांना कोणाला वेट लॉस करायचं असेल तर तुम्ही आत्ताचा जो टप्पा आहे मार्च ते जूनपर्यंतचा, हा टप्पा तुम्ही निवडू शकता. 2 मिनिट बेटा. सो बेसिकली तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. तर
या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. वजन कमी करण्यासाठी पण हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरं महत्त्वाची सो यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की जसं आपण बोललो की पाणी खूप जास्त प्यायचं आहे, फळं खूप जास्त खायची आहेत, सन प्रोटेक्शन तुम्हाला करायचं आहे. वेट लॉस जर्नी जर करायची असेल तर तुम्ही ती सुद्धा करू शकता. लाईट एक्सरसाइज तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिकामी बसू नका. जर काहीतरी तुम्हाला आवडत असेल तर ते काम करत राहा. दिवसातला जो तुमचा वेळ असतो ना, हा वेळ जायला पाहिजे. कुठली तरी हॉबी असेल तर ती जपा, जेणेकरून तुमचा वेळ चांगला जाईल आणि तुमचं मन रमेल. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये उगाच निगेटिव्ह थॉट्स वगैरे विचार येणार नाहीत. राईट. स्ट्रेस, एन्झायटी, टेन्शन, चिंता घ्यायची नाही अजिबात. कुठल्याही प्रकारचं लोड न घेता जेवढं शक्य असेल तेवढं रिलॅक्स राहायला शिका. आणि या व्यतिरिक्त म्हणजे तुम्ही उन्हाळ्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, अगदी हलके मऊ लूज कपडे घालायचे. टाईट कपडे जास्त वेअर करायचे नाहीयेत. मऊ आणि कॉटनचे जे कपडे असतात शक्यतो एकदम लाईट रंगाचे, जसं की पांढरा रंग आहे, बदामी रंग आहे, जसं की आता याचा जो रंग दिसतोय बदामी रंग आहे ना, आणि पिवळा रंग आहे किंवा हिरवा रंग आहे. हे सगळे जे लाईट शेडमधून तुम्ही कलर वापरू शकता. काळा रंग शक्यतो वापरा. काळा रंग जो असतो हा खूप जास्त ब्लॅक बॉडी जे म्हणतो ना आपण ॲब्झॉर्ब करते हीटला, तर त्यामुळे तुम्हाला उष्णता खूप जास्त येऊ शकते. म्हणून शक्यतो पांढरे कपडे प्रिफर करा. आणि या व्यतिरिक्त कपडे तर तुम्ही घेताच, गॉगल जर तुम्ही वापरत असाल तर हलके गॉगल वापरू नका. त्याच्यासाठी तुम्ही चांगल्या क्वालिटीचा गॉगल घेऊन वापरा. कारण की काय होतं ना, त्या काचांनी पण हीट खूप जास्त वाढते डोळ्यांमध्ये आणि त्याचा सुद्धा तुम्हाला त्रास होऊ शकतो. ओके. सो अशा छोट्या छोट्या टिप्स असतात बघा. या सीझनमध्ये कसं असतं ना, म्हणजे एक वेळेला रेस्पिरेटरी इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे की गळा दुखू शकतो, सर्दी, शिंका वगैरे. आता हे सर्दी, शिंका वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. या व्यतिरिक्त तुम्हाला त्या म्हणजे रेस्पिरेटरी डिसीजचं लक्ष देणं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे लूज मोशन वगैरे होणं, हे पण एक बघायला मिळतं. ऊन लागलं, आपण म्हणतो ना साध्या भाषेमध्ये, ऊन लागले बाबा. तर हे ऊन लागणं म्हणजे काय असतं की उन्हामुळे काय होतं की बॉडी पूर्ण डिहायड्रेट व्हायला सुरू होते. कोणाला लूज मोशन लागतील, कोणाला वॉमिटिंग वगैरे होते. यासाठी तुम्हाला सगळं सिंपल म्हणजे पाण्याचं प्रमाण वाढवत जायचं आहे आणि हायड्रेट ठेवायचं आहे बॉडीला. एनर्जल पावडर पण तुम्ही अशा वेळेला वापरू शकता. सो अशा एक नाही तर अनेक छोट्या छोट्या टिप्स असतात बघा, ज्या तुमच्या शरीरासाठी उपयोगाच्या ठरू शकतात. व्यायाम करणे, व्यवस्थितपणे झोप तुम्हाला पूर्ण झाली पाहिजे उन्हाळ्यामध्ये व्यायाम करण्यासोबतच. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि जर व्हिडिओच्या माध्यमाने जर तुम्हाला ही माहिती कुणाला पोहोचवायची असेल तर तुम्ही व्हिडिओला शेअर करू शकता. आणि जर परत तुम्हाला वाटत असेल की आमचे व्हिडिओज तुमच्यासमोर यावेत आणि उपयोगाची माहिती तुमच्यापर्यंत यावी, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आम्हाला कमेंट करा. थँक्यू. चलो बाय. से बाय. बाय.